ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुन पासून. तर मग आता अर्जुन म्हणतो, प्रॉब्लेम प्रॉब्लेम इज नॉट द ड्रेस नेकलाईन, असं म्हणतो आता अर्जुन. आय मीन, तर मग आता तेवढ्यात सायली म्हणते, मुलींचे गळे बघताय. हं हं तर आता सायली म्हणते, म्हणजे कुणाची नेकलाईन डीप आहे, कुणाची वर आहे, कुणी पेंडंट आत ठेवलंय, कोणी बाहेर ठेवलंय, ते काय लक्ष जात आहे, असं म्हणते आता सायली. आपण साक्षीच्या पेंडंट बद्दल बोलत होतो ना, असं म्हणतो अर्जुन. मग लक्ष तुमचं मुलींच्या गळ्याकडे का जात आहे, असं म्हणते आता सायली. गळ्याकडे नाही, मी फक्त लाईन बद्दल बोलतोय, असं म्हणतो आता अर्जुन. काही डीप असतात काही, असं म्हणतो आता अर्जुन. नाही असं म्हणतो, तर काही बोलू नका तुम्ही, असं म्हणते आता सायली. बघत बसा सगळ्यांचे गळे, असं म्हणते ती. सायली सायली ऐक ना, असं म्हणतो आता अर्जुन. ह्या तर कधीही भांडू शकतात, असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता सायली गेलेली असते ना तिथून चिडून, तर आता अर्जुन तिच्या पाठीपाठीमागे जातो. तर आता इथे अश्विन आणि प्रियाला दाखवलंय. तर आता तिथे मैपत आणि साक्षी सुद्धा असतात. तर मग आता प्रिया येते आणि ती मैपतला बघते. तर आता मैपत सुद्धा तिला बघतो. अश्विन, जरा मला ताण लागली आहे, पाणी हवंय, असं म्हणते आता प्रिया. इथे कॅफेटेरिया आहे ना, तिथे मी जाऊन पाणी पिऊन येते पटकन, असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो, जा जा. तर आता प्रिया जाते पाणी प्यायला तिथे. तर आता मैपत सुद्धा तिथे जातो. तर आता इथे मैपत येतो तेवढ्यातच आणि आता तिच्या ग्लासला हात पकडतो आणि जबरदस्तीने पाणी पाजवतो आता मैपत प्रियाला. एक काम धड जमत नाही तुला, पाणी पाजून पाजून मारायला पाहिजे तुला, असं म्हणतो आता मैपत. काय सांगितलं होतं तुला की सायली अर्जुन इथे यायला नको पाहिजेत म्हणून, असं म्हणतो आता मैपत प्रियाला. तेव्हा तू हुशारक्या मारलाय, त्याने काय येणार नाहीत, मी सगळं केलंय, असं वगैरे ऍक्टिंग करून दाखवतो होता मैपत प्रियाची. ते दोघं जर इथे येऊन टपकले आणि त्या दोघांनी काही राडा केला ना, तर तू आहे आणि मी आहे, असं म्हणतो आता मैपत. अहो मी प्रयत्न करतीये ना, असं म्हणून रडत असते आता प्रिया. तर आता अश्विन असतो तिथे आणि त्यांनी हात ठेवलेला असतो तिच्या खांद्यावर. तर आता प्रियाला वाटत असं मैपत आहे म्हणून ती रडत असते. तर मग आता अश्विन एकदमच दचकतो, हे काय हिचं बिहेवियर म्हणून. कसले प्रयत्न, असं म्हणतो आता अश्विन. काय बोलतेस तू, कसले प्रयत्न, असं म्हणतो आता अश्विन. म्हणजे माहेर आणि सासर दोन्ही मॅनेज करण्याचा प्रयत्न करतीये, असं म्हणते आता प्रिया. म्हणजे बघ, सासरच्यांची इमेज खराब होऊ नये म्हणून मी आजारी आईला सोडून इथे आले आणि आजारी आईला बरं वाटावं म्हणून रात्रभर देवाकडे प्रार्थना करत होते. तरी मला असं वाटते की मी कुठेतरी कमी पडते, असं म्हणते आता प्रिया. तन्वी, हे बघ, असा काहीही विचार करू नकोस, असं म्हणतो आता अश्विन. हे बघ, तू आता इथे एक्सपोला आलीस ना, तर छान एन्जॉय कर, असं म्हणतो आता अश्विन. सगळे स्टॉल्स बघ आणि मला सुद्धा तू इथे इतका हट्ट करून आणलंस, तर तिथे ना एक सर्जिकल इक्विपमेंट्सचा स्टॉल आहे, तो मी बघून येतो, असं म्हणतो अश्विन. तू पण तुझे सगळे स्टॉल्स एक्सप्लोअर कर, असं म्हणतो आता अश्विन तिला. आलोच, असं म्हणून जातो तो. तर मग आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता अर्जुन म्हणतो, तू एक्सपोचे नीट रूल्स वाचले नाहीयेस का, असं म्हणतो अर्जुन सायलीला. इथे राघवणं अजिबात अलाउड नाहीये आणि राघवल्यानंतर इतकं क्यूट दिसणं तर अजिबातच अलाउड नाही, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही माझ्याशी का बोलताय, असं म्हणते आता सायली. तुम्ही बघत बसा ना इतर मुलींकडेच, असं म्हणते सायली अर्जुनला. त्यांचे कपडे बघा, ती बघा आली, असं म्हणते आता सायली. किती छान आहे बघा ती मुलगी, असं म्हणते आता सायली. आणि ही ही तर खूपच छान आहे, असं म्हणते आता सायली अर्जुनला. आणि आता चिडवत असते त्याला ती दुसऱ्या दुसऱ्या मुली दाखवून. बघा बघा, त्यांचे कपडे बघा, त्यांचे ड्रेस बघा, त्यांच्याकडे बघा, सगळं बघा तुम्ही, असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता इथे प्रिया साक्षीला बघते आणि आता प्रिया साक्षीला ओरडत असते लांबूनच. साक्षी साक्षी अशी हाक मारत असते आता प्रिया साक्षीला. मला बोलायचं आहे तुझ्याशी, असं म्हणून खुणावते आता प्रिया साक्षीला. तर साक्षी तिला इग्नोर करते, पण आता प्रिया तरीही साक्षी साक्षी ओरडायचं काय सोडत नाही. तर आता प्रिया येते साक्षीकडे. तर आता येतच असते तेवढ्यातच अश्विन येतो मध्ये आणि तो म्हणतो, तू इकडे काय करतेयस, अगं तू इतकी हट्ट करून इथे आलेस तर तुझ्या आवडीनिवडीचे स्टॉल तरी बघ, असं म्हणतो आता अश्विन तिला अडवत. मी तेच करणार होते अरे, असं म्हणते आता प्रिया. बाहेर एका खूप मोठ्या फॅशन डिझायनरचा स्टॉल लागलाय ना, तर तोच बघायला जाणार होते मी आता, असं म्हणते आता प्रिया. ते जाऊ दे, मी तुला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचं आहे मला तुला, चल माझ्यासोबत दाखवतो तुला, असं म्हणतो आता अश्विन प्रियाला. तर आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, आता साक्षीची बोलणं कसं होणार आणि हे अर्जुन सायली कुठं तडमडलेत. तर आता इथे अश्विन म्हणतो, चलतेस ना, चल चल चल, असं म्हणतो आता अश्विन प्रियाला. चल ये माझ्यासोबत, म्हणून आता अश्विन प्रियाला बाहेर घेऊन जातो. तर आता इथे परत अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुला चांगलं माहिती आहे माझ्या डोक्यात फक्त सायली साक्षीच्या पेंडेंट बद्दलच विचार असतात आणि तिच्या पेंडेंटचाच विचार होता आताही. आणि इतक्या सुंदर बायकोला सोडून मी दुसऱ्या मुलींना बघेल असं वाटतं का तुला, असं म्हणतो अर्जुन. आता तरी राग सोड ना, हे बघ जास्त राग आला ना तर तू जास्त क्यूट दिसतेस, असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. तर आता तेवढ्यातच तिथे प्रिया येते बघण्यासाठी आणि ती आता बघते अर्जुन आणि सायलीला लांबून. तर आता ड्रामा करते काहीतरी वाचायचा. आईला अजून क्यूट दिसतेस तू, असं म्हणतो आता अर्जुन सायलीला बघून. आता मी काय करणार बाप रे, असं म्हणतो आता अर्जुन.
बापरे किती क्यूट असं म्हणतो आता अर्जुन. आता तर मी मेलोच असं ॲक्टिंग करतो आता अर्जुन. तर आता सायली हसायला लागते ते बघून. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला प्रिया दिसते. तर आता प्रिया चोरून त्यांच्याकडेच बघत असते. ही सुद्धा आली इथे, कशी मुलगी आहे ही असं म्हणतो आता अर्जुन. हिच्या आईला काल बरं नव्हतं तरीही आराम आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपली होती आणि आता इथे इथे पण आली असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता ती आमच्याकडे बारीक लक्ष ठेवून उभी राहणार असं म्हणते आता सायली. तर मग आता आपण इथनं निघायचं कसं असं म्हणते आता सायली अर्जुनला. फक्त हीच नाही तर मैपत आणि साक्षी सुद्धा आपल्यावर नजर ठेवून आहेत असं म्हणतो आता अर्जुन. बघितलं ना बाहेर त्यांच्या काउंटरवर कसं बाहेर नवीन कन्स्ट्रक्शन स्कीम दाखवत सगळ्यांना गंडवत होती असं म्हणतो आता अर्जुन. काय ना वाईट माणसं कधीतरी सुधरतील अशी अपेक्षा सुद्धा करता येते. पण हा मैपत नेहमी चुकीच्या मार्गावरनं जाऊन पैसे कसे कमवायचे हेच बघत राहणार असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, तुम्ही किल्लेदारांकडून सटकून इथे आलात खरे, पण मी तुम्हाला इथे कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करू देणार नाही आहे असं म्हणते आता प्रिया. आय एम व्हेरी शुअर आता सुद्धा मैपत आणि साक्षी कुठल्या तरी बिझनेसमॅनला आपली फ्रॉड स्कीम दाखवत असतील असं म्हणतो आता अर्जुन. जाऊ द्या ते इथे नाही तर आपण निघायचं का असं म्हणते आता सायली अर्जुनला. पण आता ही ते उभी आहे ना, हिचं काय करायचं असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. तिची काळजी तुम्ही करू नका असं म्हणते आता सायली. तिला कसं अडकून ठेवायचं हे मला बरोबर माहिती आहे असं म्हणते आता सायली. हो सायली 2.0 व्हायला आहे की तसं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली जोरात ओरडते, अहो इथे या असं म्हणते आता सायली. त्या हिऱ्याच्या दागिन्यांचा स्टॉल पाहिलात का असं म्हणते आता सायली. तर आता बावट प्रिया सुद्धा बघायला लागते. हिऱ्यांच्या दागिन्यांवर 30% सूट आहे असं म्हणते आता सायली. म्हणजे सगळे हिऱ्यांचे दागिने स्वस्तात मिळणार आज असं म्हणते आता सायली अर्जुनला. अरे दॅट्स अ ब्रिलियंट आयडिया असं म्हणतो आता अर्जुन. चला मग मी माझ्या बायकोसाठी एक डायमंड नेकलेस घेतो असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे प्रिया ते ऐकून तोंड वाकडं करत असते. नाही नाही तसं नको, तसंही मला हिऱ्यांचे दागिने शोभून दिसत नाही तसं म्हणते आता सायली अर्जुनला. जातीच्या सुंदर मुलींनाच शोभून दिसतात ते असं म्हणते आता सायली. अगं पण असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायली म्हणते नको, आपण दुसऱ्या स्टॉलवर जाऊया ना असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो हां ठीक आहे चल असं म्हणतो तो. तर आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, जातीच्या सुंदर मुलीला म्हणजे मलाच असं म्हणते आता प्रिया. इतक्या कमी किमतीत हिऱ्यांचे दागिने घ्यायचा चान्स सोडतंय कोण असं म्हणते आता प्रिया. नाहीतर किल्लेदारांचे आणि सुभेदारांचे पैसे मी उडवणार कधी असं म्हणते आता प्रिया. पण त्यासाठी नवरा इथे हवा आणि त्याचा क्रेडिट कार्ड असं म्हणते आता प्रिया. कुठे गेलाय हा असं म्हणते आता प्रिया. तर आता बघा प्रेक्षक हो बरोबर निशाण्यावर लागलाय आता सायलीचा प्लॅन. कारण ही बावळट प्रिया आता दागिन्यांकडे तिचं लक्ष आहे. तर आता प्रिया शोधत शोधत अश्विनला शोधायला जाते दागिने घेण्यासाठी आणि म्हणजे त्याचं क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी. तर आता अर्जुन सायलीला दाखवलंय परत. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला, तू कसलं भारी डोकं लावलंय, ती पटकन गेली असेल त्या ज्वेलरकडे प्रिया असं म्हणतो आता अर्जुन. आय मीन त्या काउंटरवरती असं म्हणतो आता अर्जुन. मी तिच्या लोभीपणाचा फायदा करून घेतलाय असं म्हणते आता सायली. इतक्या स्वस्त किंमतीत हिऱ्याचे दागिने मिळते आहेत, ती कशी ही संधी सोडेल असं म्हणते आता सायली. आणि आज तर अश्विन भाऊजी आहेत तिला घेऊन द्यायला असं म्हणते आता सायली. मग तिला अश्विनचा किस्सा कापू दे, आपण इथून निघूया आता असं म्हणतो आता अर्जुन. तर आता तेवढ्यातच चैतन्य येतं. तर आता अर्जुन चैतन्याला सांगतो, ऐक आम्ही निघतो इथून आता, तू इथेच थांब. महिपत आणि साक्षीला वाटू देत की आपण इथेच आहोत असं म्हणत होता अर्जुन. त्यांना अजिबात कळू देऊ नकोस की आम्ही इथे नाही आहोत असं म्हणत होता अर्जुन. ओके. तर आता तो अर्जुन म्हणतो सायलीला, चल चैतन्य भाऊजी नक्की काही प्रॉब्लेम झाला ना तर नक्की आम्हाला फोन करा असं म्हणते आता सायली चैतन्याला. काही होणार नाही, डोंट वरी, मी आहे ना असं म्हणत होता चैतन्य. बरं साक्षीच्या घरात घुसणार कसं असं म्हणत होता चैतन्य. विंडोनी जाऊ किंवा कुठून तरी जाऊ, करू ना फिगर आउट असं म्हणत होता अर्जुन. साक्षीची जी रूम आहे ना त्याच्या उजव्या दरवाजाकडे कुंडी आहे असं म्हणून आता चैतन्य सांगतो साक्षीच्या रूमबद्दल अर्जुन आणि सायलीला. त्या कुंडीच्या खाली किल्ली ठेवलेली असते असं सांगतो चैतन्य आता अर्जुनला. स्पेअर की आहे त्यांच्या घराची. फॅन्टॅस्टिक, ग्रेट, पण तुला कसं माहीत असं म्हणत होता अर्जुन. ओके समजलं असं म्हणत होता अर्जुन. तर मग आता अर्जुन पाठीमागे वळून बघतो. तर आता इथे प्रताप येतो. तर आता अर्जुन म्हणतो प्रतापला, डॅड आम्ही आता खरं तर घरी चाललोय. तर प्रताप म्हणतो का का म्हणजे सायलीची तब्येत बिघडली असं म्हणतो होता अर्जुन. डोकं दुखतं हिचं. काय ग असं म्हणतो होता प्रताप. मग तू अश्विनला बोलव ना इथे असं म्हणतो होता प्रताप. तर मग आता अर्जुन म्हणतो अश्विन कशाला. तर आता सायली म्हणते नको बाबा, त्यांना उगाच त्रास नको, मी जरा आराम केला तर वाटेल मला बरं असं म्हणते आता सायली. येस असं म्हणतो होता अर्जुन. तर प्रताप म्हणतो बरं ठीक आहे डॅड, इथे कुणालाही सांगू नका की आम्ही घरी गेलो आहोत असं म्हणतो होता अर्जुन. नाही म्हणजे ऑर्गनायझर्सना
वाईट वाटेल ना खूप, असं म्हणत होता अर्जुन. नको काळजी करूस, मी सांभाळतो सगळं, असं म्हणत होता प्रताप. आणि तू घरी जाऊन आराम कर आणि काळजी घे, असं म्हणत होता प्रताप सायलीला. काळजी घे का, असं म्हणून सांगत होता प्रताप. आणि आता अर्जुन आणि सायली जातात तिथून. तर आता इथे प्रिया हिऱ्यांचे दागिने बघत असते. तर आता तिला तेवढ्यात साक्षी दिसते. तर आता साक्षी सुद्धा प्रियाला बघते. तर आता इथे प्रिया परत जाते साक्षीकडे. तर आता तेवढ्यातच तिला एकटी बाई थांबवते आणि आपल्या एक्झिबिशनबद्दल सांगायला सुरुवात करते. तर आता प्रिया साक्षीकडे जाते आणि म्हणते, साक्षी 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 प्लीज थांब, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, असं म्हणते आता प्रिया. वेडी आहेस का प्रिया तू, असं म्हणते आता साक्षी प्रियाला. अगं कोणीतरी बघेल आपल्याला, आता नको, असं म्हणते आता साक्षी तिला. अगं कोणी नाही बघणार, सगळे खाली आहेत ना, म्हणून तर बोलतेय तुला, असं म्हणते आता प्रिया साक्षीला. तू इथे बाजूला आहे ना, प्लीज ये, असं म्हणते आता प्रिया साक्षीला. कोणीतरी बघेल आपल्याला, कळतंय का तुला, असं म्हणते आता साक्षी प्रियाला. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, असं म्हणते आता प्रिया साक्षीला. आत्ता नको, असं म्हणते आता सायली. तर आता इथे परत नागराजला दाखवलंय. तर आता नागराज म्हणतो, एवढं भारी आग पीक लावली मी, वहिनीला घाबरवलं, अर्जुन सायली इथे येऊन पण गेले, पण त्यांना एक्सपोला जाण्यापासून नाही थांबू शकलो मी, असं म्हणतो आता नागराज. पण हा एक परिणाम सुद्धा पण चांगला झालाय ह्याच्यामुळे, असं म्हणतो आता नागराज. वहिनी जाम घाबरले, डाऊनच झाली एकदम, असं म्हणतो नागराज. तवा गरम आहे नागराज शेठ, आता अजून एक खाव खाटला की वहिनीचा आत्मविश्वास पूर्णपणे दरवळेल, असं म्हणतो आता नागराज. पण काय करू, प्रिया इथे असायची तेव्हा काही ना काही काड्या करायची, असं म्हणतो आता नागराज. आणि वहिनीला बरोबर पटायचं की ती विसरायला लागली, असं म्हणतो आता नागराज. पण मी काय करू, काहीतरी करायला हवं, असं म्हणतो आता नागराज. हा हा हा, मी पण काय प्रियापेक्षा कमी नाही आहे, असं म्हणतो आता नागराज. तर आता नागराज सगळी बाहेरची झाडं घेऊन आत ठेवायला येतो. तर आता सगळी झाडं वगैरे तो आत ठेवून टाकतो आता घराच्या आत. गार्डनमधनं आणून ठेवून टाकतो आणि मग माती वगैरे पेरून टाकतो आता हॉलमध्येच. आणि पेपर वाचायला बसतो. तर रविराज येतो तेवढ्यातच आता मेन डोअरमधून आणि बघतो त्याच्याकडे, म्हणजे झाडांकडे आणि त्या मातीकडे. अरे ह्या कुंड्या घरामध्ये कुणी आणल्या, असं म्हणतो होता रविराज. कारण माती पसरली असेल इकडे, असं म्हणतो होता रविराज. नागराज, त्या कुंडी घरात कोणी आणल्या, असं म्हणतो आता रविराज. इतकी माती पसरली आहे, दिसत नाही आहे का तुम्हाला, असं म्हणतो होता रविराज. अरे दिसते, पण मला काय कळतं ना बागकामातलं, असं म्हणतो होता रविराज. रविराजला नागराज. आणलं असेल कोणीतरी, असं म्हणतो होता नागराज. पण हे घरात बागकाम कोण करतं, असं म्हणतो होता रविराज. मॅडम, आमच्या मॅडमने काहीतरी केलं असेल, असं म्हणतो होता नागराज. सुमन बाहेर ये लवकर, असं म्हणतो होता नागराज. काय हो, असं म्हणते सुमन. हे काय कुंड्या आणल्या तू घरात, असं म्हणतो होता नागराज. कुंड्या आणल्या घरात, असं बघायला जाते तर सुमन. आया मी नाही आणल्या, मी तर बागेत जात पण नाही फारशी, असं म्हणते आता सुमन. मग हे कोणी केलं, म्हणजे घरात माती पसरली तरी चालेल, पण रोपं लावायचीच, एवढं इतकी हाऊस म्हणजे कुणाला आहे, असं म्हणतो आता नागराज. तशी प्रतिमाला आहे बागकामाची आवड, असं म्हणतो रविराज. हा, हे माझ्या लक्षातच नाही आलं, असं म्हणतो होता नागराज. एक मिनिट हा, प्रतिमा जरा बाहेर येतेस, असं म्हणतो होता रविराज. तर आता परत सायली आणि अर्जुनला दाखवलंय. अर्जुन आणि सायली आता महिपतच्या घरी पोहोचतात. तर आता इथे वॉचमन असतो ना महिपतचा, तो बसलेला असतो दाराकडेच. तर मग आता अर्जुन आणि सायली त्या वॉचमनला बघतात. अर्जुन सायलीला सांगतो, सिक्युरिटीवाला आहे. आता काय करायचं म्हणून घाबरते आता सायली. आयडिया, मी काय सांगतो तुला, चल चल, असं म्हणतो अर्जुन आणि सायलीला घेऊन जातो आता. तर आता तो वॉचमन थांबतो आणि गेटकडे येतो. तर आता अर्जुन आणि सायली मात्र आता पाठीमागच्या बाजूला जातात. तर आता अर्जुन पाठीमागून दगड फेकतो एका दुसऱ्या डिरेक्शनमध्ये. तर त्यामुळे आता तो सिक्युरिटी गार्ड बघतो पाठीमागे, आवाज येतो त्या बाजूला. तर आता अर्जुन मात्र दगड फेकून दुसरीकडे पळून गेलेला असतो सायलीसोबत. तर आता सिक्युरिटी गार्ड पाठीमागे पळून जाताच सायली आणि अर्जुन ग्रिलवरून चढतात आणि महिपतच्या घरी शिरतात. तर आता अर्जुन आणि सायली दरवाजाच्या समोर येऊन थांबतात आता महिपतच्या घराच्या. तर मग आता अर्जुन आठवण करतो की चैतन्याने त्याला काय सांगितलेलं असतं की कुठे असतात त्या चाव्या म्हणून. तर मग आता तो म्हणतो, उजव्या बाजूची कुंडी म्हणजे ही असं म्हणून सायली दाखवते त्याला आता. तर मग आता तिथे चावी मात्र मिळते अर्जुनला. सापडलं, असं म्हणतो आता अर्जुन. पण थांब, आता आपल्याला हे दरवाजा उघडून जायला येणार नाही आता, असं म्हणतो आता अर्जुन. तो तिकडून आला आणि पाहिला की लॉक उघडच आहे, तर मग प्रॉब्लेम होईल, असं म्हणतो आता अर्जुन. सिक्युरिटी गार्ड येऊ शकतो ना आत गेल्यावर, त्यामुळे आता तो सांगतो तसं आता सायलीला अर्जुन. अहो पण काय करायचं मग आता, असं म्हणते तर सायली. तर अर्जुन म्हणतो, आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. एक मिनिट, असं म्हणतो होता अर्जुन. आलं लक्षात, मागच्या वेळेला आपण इथे आलो होतो ना, तर पाठीमागे एक खिडकी आहे, ती उघडी असते कायम, असं म्हणतो होता अर्जुन. आपण तिकडनं जाऊ, असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन सांगितल्याप्रमाणे बरोबर तो सिक्युरिटी गार्ड मेन दरवाजाच्या समोरच येऊन बसतो.
तर मग आता अर्जुनचा प्लॅन मात्र जे सांगितलेला असतो ना सायलीला तो बरोबरच असतो. तर आता परत रविराजचं घर दाखवलंय. तर आता रविराज प्रतिमाला म्हणतो, "कशी आहे तब्येत?" "हो, बरी आहे तब्येत," असं म्हणते आता प्रतिमा. "अंघोळ आणि पूजा झाली ना?" तर आता अंघोळ झाली, देवाची पूजा झाली, मन शांत झालं, बरं वाटतंय आता, असं म्हणते आता प्रतिमा. "मग ते डोकं अजून शांत करण्यासाठी हे घरात बागकाम सुरू केलंस का?" असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. तर आता प्रतिमा म्हणते, "घरात बागकाम?" तर आता प्रतिमा जाऊन बघते, तर तिकडे कोणीतरी झाडं म्हणजे नागराजने ठेवलेली असतात ना झाडं आणि माती पेरलेली असते, ते बघते आता प्रतिमा. "अहो नाही, हे बागकाम मी केलेलं नाही आहे," असं म्हणते आता प्रतिमा. "अहो मी तर मातीचे पाय स्वच्छ धुवूनच घरात येते," असं म्हणते आता प्रतिमा. "ही एवढी माती मी घरात कशी आणेन?" असं म्हणते आता प्रतिमा. "अगं मग काय कुंड्यांना पाय फुटल्याने स्वतःहून कुंडी घरात आले का?" असं म्हणतो आता नागराज. "वहिनी काय बोलतेस तू?" असं म्हणतो नागराज. "हे बघ नेहमीसारखं विसरली असशील तू," असं म्हणतो आता नागराज प्रतिमाला. "नाही नाही मी विसरले नाही आहे," असं म्हणते आता प्रतिमा. पाप प्रतिमावर खूप बाद होते हा हे. म्हणजे प्रिया आणि नागराज मुद्दाम ती मूर्ख आहे, पिशी आहे, हे तिला सारखं सारखं तुला आठवण नाही म्हणून तिला मूर्ख साबित करण्याचा खूप प्रयत्न करतायत बाबा खरंच. मला पक्का आठवतंय की मी घरात तर मग आता रविराज म्हणतो, "ऐक प्रतिमा, 1 मिनिट तू इकडे ये," असं म्हणतो रविराज आणि बसवतो तिला आता सोफ्यावरती. "बस बघू इथे, शांत राहा," असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. "हे बघ घरामध्ये थोडी माती आली म्हणून काहीही बिघडत नाही," असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. "नको काळजी करूस तू," असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. "वहिनी मी सगळं हे आवरते, तुम्ही जाऊन खोलीमध्ये आराम करा," असं म्हणते आता सुमन प्रतिमाला. "अगं पण मी सकाळपासून माझ्या खोलीतच होते," असं म्हणते आता प्रतिमा. "अगं ह्या कुंड्या घरात आणण्यासाठी मी बागेत गेले तरी कधी," असं म्हणते आता प्रतिमा. "हां, तुला बरं नाही म्हणून तू कालपासून तुझ्या खोलीतच झोपून होतीस. बरं आहे," असं म्हणतो आता नागराज. "पण सकाळी तू तुझ्याच खोलीत फिरत होतीस. फिरता फिरता बाहेर आलीस असेल आणि आणून ठेवलीच असेल कुंडी आता आतमध्ये," असं म्हणतो आता नागराज प्रतिमाला. "आणि आता विसरली असशील," असं म्हणतो नागराज आता परत. "म्हणजे मी खोलीबाहेर पडले, बागेत गेले आणि बागेतून उचलून त्या कुंड्या आणल्या इथे ठेवल्या, माती पसरली हे एवढं एवढं सगळं मला आठवत नाहीये," असं म्हणून आता प्रतिमा परत पॅनिक होते बिचारी. "उगाच तू एवढं काही त्रास करून घेऊ नकोस," असं म्हणतो आता रविराज. "तू काळजी करून घेऊ नकोस, काही झालेलं नाहीये फारसं," असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. "नेहमी नेहमी होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या वहिनी," असं म्हणतो आता नागराज. "आता कशाला मनाला लावून घ्यायच्या त्या, जाऊ देत," असं म्हणतो आता नागराज. "नाही पण मला हे सगळं असं विसरायचं नाहीये," असं म्हणते प्रतिमा. "मला काय होतंय एवढं सगळं मी कसं काय विसरतेय मी," असं म्हणते आता प्रतिमा. "काय चाललंय मला सगळं विसरायचं नाहीये हो," असं म्हणून प्रतिमा खूप पॅनिक होते आणि जोरजोरात रडायला लागते. आता सुमन पाणी घेऊन जाते तिच्यासाठी. "मला मला असं म्हणून रडायला लागते, तर काळजी करू नकोस," असं म्हणतो रविराज आता. "कदाचित तुझ्या गोळ्यांचा साईड इफेक्ट असेल," असं म्हणतो आता रविराज आणि सुमन आता पाणी देते प्रतिमाला. "वहिनी हे घ्या पाणी घ्या," "नको आहे मला," असं म्हणून प्रतिमा फेकते आता खाली. "काय नको आहे मला, मला फक्त बरं व्हायचंय," असं म्हणते आता प्रतिमा. "मला बरं व्हायचंय," असं आता बोलत राहते सतत प्रतिमा. तर आता नागराज मात्र खूप खुश होतो. तर आता परत एक्सपो दाखवलंय. तर आता इथे प्रिया आणि साक्षी बोलत असतात आणि चैतन्य बघतो त्या दोघींना. तर आता प्रिया साक्षीला सांगत असते की अर्जुन सायली एक्सपोला येऊ नये म्हणून म्हणून मी प्रतिमाला आजारी पाडलं, असं म्हणते आता प्रिया. "तरीही ते इथे आले म्हणजे नक्की त्यांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे," असं म्हणते आता प्रिया. "अगं नाहीतर ते इथे आलेच नसते," असं म्हणते आता प्रिया. "तू उगाचच काहीतरी बोलू नकोस गं, तुला एक काम धड येत नाहीये," असं म्हणते आता साक्षी प्रियाला. "आणि मला मुळात हे कळत नाहीये की तो चैतन्य इथे काय करतोय," असं म्हणते आता साक्षी प्रियाला. "म्हणजे बघ ना, खरं तर त्याचं इथे काहीच काम नाही आहे," असं म्हणते आता साक्षी. आणि म्हणते प्रिया, "खरं तर तुला असं वाटतंय का की या तिघांचा आपल्या विरोधात काहीतरी प्लॅन शिजतोय," असं म्हणते आता साक्षी प्रियाला. "ते नाही माहित मला," असं म्हणते आता प्रिया. "पण आपल्या केसशी रिलेटेड काहीतरी असणार हे मात्र नक्की," असं म्हणते आता प्रिया. तर आता साक्षी म्हणते, "साधी गोष्ट आहे ना, त्यांना या एक्सपोमध्ये येऊन काय मिळणार आहे," असं म्हणते आता साक्षी. "आणि फार फार तर काय कळेल, आमचे पुढे काय प्रोजेक्ट्स चालू होणार आहेत हे कळेल," असं म्हणते आता साक्षी. "सो आपल्याला काही टेन्शन घेण्याची गरज आहे असं वाटत नाही मला," असं म्हणते आता साक्षी. "हां, ते पण खरंच आहे म्हणा," असं म्हणते आता प्रिया. "खरी गोष्ट आहे, एक्सपोचा आणि आपल्या केसचा काय संबंध आहे," असं म्हणून हसते आता प्रिया. "इथे येऊन त्यांना काय मिळणार आहे," असं म्हणते प्रिया आणि हसायला लागते. तर आता प्रिया म्हणते की त्या सायलीने म्हटले असेल, "चला ना सर एक्सपोला जाऊया," आणि अर्जुन आला असेल तिच्या मागे मागे, असं म्हणते आता प्रिया साक्षीला. "तो आहेच ना जोरू का गुलाम," असं म्हणते आता प्रिया आणि हसायला लागते साक्षीला सांगून. "करेक्ट आहे, ती चोरू आणि तो तिचा गुलाम," असं म्हणते आता साक्षी. "आणि तो तिसरा आहेच चमचा गडकरी," असं म्हणते आता साक्षी. "पण त्यांचा ते होणार, तीन तिघाडा काम बिघाडा," असं म्हणून आता साक्षी आणि प्रिया हसत बसतात आणि एकमेकींना टाळ्या देतात. तर आता तेवढ्यातच प्रताप येतो आणि प्रिया आणि साक्षीला बोलताना हसताना बघतो. "तन्वी," असं म्हणतो आता प्रताप. "तन्वी, तुझ्यासोबतची मैत्री पूर्णपणे तोडली होतीस ना," असं म्हणतो आता प्रताप तन्वी आणि साक्षीला. "पण आता इथे हसत खेळत गप्पा काय करतेयस टाळ्या देत," असं म्हणतो आता प्रताप प्रियाला.
तर आता लांबून चैतन्य हे सगळं बघत असतो. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. तर आता अर्जुन आणि सायली बैपतच्या घरात शिरतात आणि ते त्या खिडकीच्या मार्गाद्वारे आत येतात. सुरुवात छान झाली आहे आपली. आता आपण शोधूया प्रॉपरली असं म्हणतो होता अर्जुन. ते पेंडंट आपण शोधूयाच. पण आपल्या केससाठी अजून काही पुरावे मिळतात काय ते सुद्धा पाहू असं म्हणतो होता अर्जुन सायलीला. कारण परत आपल्याला हे रिकामी सापडणं खूप कठीण आहे असं म्हणतो अर्जुन. साक्षी विरोधात पुरावे मिळाल्याशिवाय इथून परत जायचं नाही आता असं म्हणते आता सायली. मैपतसारख्या नीच माणसाला त्याची जागा दाखवून द्यायची असं म्हणतो होता अर्जुन. ठरलं तर मग असं म्हणतात होता अर्जुन आणि सायली एकमेकांना हात मिळवत. तर आजचा एपिसोड मात्र इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये एस पेंडेंटचा अर्धा तुकडा सायलीने अर्जुनला मिळतो आणि मग ते जोडून सुद्धा बघतात त्याला. सापडलं म्हणून एकमेकांना मिठी मारतात. आता हे पेंडेंट सापडलं त्यामुळे आता त्या दिवशी जे पेंडेंटचा अर्धा भाग सापडला तो साक्षीचाच होता हे सिद्ध होईल असं म्हणते आता सायली. तर आता या पेंडेंटमुळे आपल्या 2 वर्षाची मेहनत ह्याला फळ आलं असं म्हणतो आता अर्जुन. आणि रिकॅप सुद्धा आता इथेच संपतो.